नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओचं शीर्षक बघून दचकू नका, गोंधळ नका। हा काही राजकारणाविषयीचा व्हिडिओ नाही तर तुम्हाला वाटेल संधी आहे तर खाऊन घ्या। म्हणजे मी असं तर सुचवत नाहीये ना की या सरकारचे आता 2-3 महिने उरलेले आहेत, नंतर काय होईल सांगता येत नाही, कोणता पक्ष कोणासोबत जाईल ते माहिती नाही आणि त्यामुळे संधी आहे तर खाऊन घ्या। हे राजकीय लोकांना नाही, हे तुम्हाला आम्हाला काय खायचं त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे। कारण हा व्हिडिओ चॉकलेट बद्दलचा आहे। संधी आहे तर चॉकलेट खाऊन घ्या। 2-4 वर्षांनी चॉकलेट खायला मिळेलच असं सांगता येत नाही, मिळालं तरी खूप महाग मिळेल ही शक्यता आहे, म्हणून आत्ताच चॉकलेट खाऊन घ्या। कुठल्या चॉकलेट कंपनीची जाहिरात करायला हा व्हिडिओ करत नाहीये, पण जगातलं जे संकट आहे ते किती मोठं आहे त्याची तुम्हाला जाणीव करून द्यायला हा व्हिडिओ करत आहे। अर्थात या संकटाला अनेक पदर आहेत आणि त्या पदरांपैकी एक पदर आहे त्याचे जनक भारतात असावेत की काय, महाराष्ट्रात असावेत की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे। आपल्याकडचे एक जाणते नेते त्यांनी एक किस्सा सांगितला होता, विकासाच्या आड जर झाड येत असेल तर त्या झाडाच्या बुंद्यात मोरचूट टाकावा आणि मोरचूट टाकल्यामुळे झाड मरतही नाही आणि जगतही नाही आणि त्यामुळे आपोआप ते झाड विकासाच्या रस्त्यातनं दूर होतं। हा तो सल्ला जसा दिल्लीत पाळला गेला होता तसा तो आता विश्वभर गेलेला आहे आणि आता हा सल्ला आफ्रिकेतल्या घानामध्ये वापरला जात आहे। म्हणजे घाना कुठे, आपण कुठे, हे संकट काय ते तुम्हाला सांगतो। तुम्ही आम्ही जे चॉकलेट खातो आणि आता जे आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग झालेला आहे। आमच्या लहानपणी चॉकलेट आणि कॅडबरी हे वेगळं असतं हेच आम्हाला माहिती नव्हतं। म्हणजे जे मोठं असतं ते कॅडबरी आणि जे छोटं असतं ते चॉकलेट। कारण तेव्हा कॅडबरी हा एकच ब्रँड, ही एकच कंपनी चॉकलेट बनवायची। पुण्याला साठे बिस्किट कारखान्यात चॉकलेट बनवायचे ते मी बघायला गेलो होतो, मला आठवतंय। पण सांगायचा उद्देश हा की जे चॉकलेट आपण खातो त्याचा इतिहास अवघ्या 200 वर्षाचा आहे। म्हणजे 1828 साली पहिल्यांदा एका डच केमिस्टनी कोनराड वान हुटन यांनी चॉकलेट बनवण्याचा शोध लावला। त्याच्या आधी कोको पावडर ही दुधात किंवा अन्य पाण्यात विरघळवून लोक प्यायचे, पण ज्याला घनरूप चॉकलेट आहे ते तयार करण्याचा शोध केवळ 200 वर्षापूर्वी लागला। कारण त्याच्यासाठी चॉकलेटची जी फळं असतात, ककाओची जी फळं असतात, त्या फळांमध्ये सीताफळासारख्या अशा बिया असतात आणि त्यातल्या बिया वेगळ्या काढून मग त्या कोकोच्या बिया भाजतात आणि त्या भाजल्यावर त्याच्यातनं कोको बटर वेगळं काढलं की मग त्या बटरपासनं घनरूप चॉकलेट जे तुम्ही आम्ही खातो ते बनवता येऊ शकतं। या शोधाला अवघी 200 वर्ष झालेत, पण आता जगभरात या कोकोची झाडं संकटात आहेत, ककाओची झाडं संकटात आहेत। सध्याच्या परिस्थितीत काय माहिती आहे का, केवळ 4 देश आणि हे मुख्यतः आफ्रिकेतले आहेत, हे एकूण जे कोको प्रोडक्शन आहे त्यातलं 75% फक्त 4 देशात होतं। याच्यामध्ये घाना आहे, आयव्हरी कोस्ट आहे, नायजेरिया आहे आणि काँगो आहे। इंडोनेशियाचा पण याच्यामध्ये समावेश आहे। म्हणजे या त्यातल्या आयव्हरी कोस्ट आणि घानामध्ये साधारणतः 20 लाख आणि 15 लाख टन कोको प्रोडक्शन होतं। बघा, 20 लाख टन आणि 15 लाख टन साधारणतः। भारतातलं उत्पादन 15,000 टन वगैरे। म्हणजे बघा, म्हणजे किती, अर्धा टक्का पण कोको प्रोडक्शन भारतात नाही। कदाचित भारतातल्या उष्ण आणि दमट हवामानाच्या, म्हणजे कोकणात कोको होऊ शकेल की नाही माहित नाही। आता कोणीतरी आंध्र प्रदेशमध्ये कोकोची लागवड केली, पण त्याला किती यश मिळेल सांगता येत नाही। पण आपण जे सगळं चॉकलेट खातो ते आयदर घाना, आयव्हरी कोस्टमधनं आलेलं असतं किंवा कधी कधी दक्षिण अमेरिकेतनं आलं असतं, इंडोनेशियातनं आलं असतं। भारतातलं चॉकलेट भारतातल्या कोकोपासून फारसं काही बनल्याचं उदाहरण नाही। पण या 4ही देशांमध्ये कोकोचं उत्पादन प्रचंड संकटात आहे। याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे वातावरणातील बदल। कारण आपल्याकडे जशी शेती अनिश्चित झालेली आहे तशी या भागातही शेती अनिश्चित झालेली आहे।
एके वर्षी पूर येतात, अतिवृष्टी होते, दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडतो. आणि असं जेव्हा वातावरणातले बदल असतात तेव्हा कोकोचं झाड जगू शकत नाही. कोकोच्या झाडाला समजा रोग लागला तर तो रोग पसरतो आणि त्यामुळे एखाद्या झाडाला समजा कीड लागली, रोग लागला, तर त्याच्या आजूबाजूची पण झाडं कापावी लागतात आणि मग ते पुन्हा झाड नवीन येणं आणि कोको प्रोडक्शन सुरू होण्याला वेळ लागतो. दुसरं मी जसं म्हणलं की मोरचूत तंत्रज्ञान जे भारतातनं निर्यात झालं की नाही माहिती नाही, पण हा जो सगळा आफ्रिकेतला भाग आहे तिथे तांब्याच्या आणि अन्य खाणी आहेत आणि खाणकामातनं प्रचंड पैसा मिळत असल्यामुळे बघा, म्हणजे कोकोचे जे शेतकरी आहेत, घानामध्ये 8 लाख शेतकरी आहेत आणि या 8 लाख शेतकऱ्यातल्या बहुतेक लोकांना दिवसाला अवघे 150 ते 200 रुपये मिळतात. म्हणजे जो शेतकरी आहे त्याला तिथेही फारसे पैसे मिळत नाहीत आणि तरी देखील कोकोची किंमत, कोको बीनची किंमत ही गेल्या काही वर्षात, गेल्या 2-3 वर्षामध्ये जी एका टनाला साधारणतः $2,500 होती, ती आता 12,500 टन झालेली आहे. त्याच्याहून जास्त आहे. म्हणजे आयव्हरी कोस्ट वगैरे मधल्या सरकारी कंपन्यांनी तर चॉकलेट बनवणंच बंद केलेलं आहे. म्हणजे जिथे पिकतं, जिथे पिकेल तिथेच ना बनेल, पिकेल तिथे विकेल नाही, पण जिथे पिकेल तिथे चॉकलेट बनवणं आता अवघड झालं आहे. कारण त्या सरकारला $12,500 म्हणजे 12,500 म्हणजे जवळजवळ 10 लाख रुपये झाले. 10 लाख रुपये टन हा भाव कोकोला मिळतोय. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना फारसे पैसे मिळत नसल्यामुळे आणि अनिश्चितता असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतच्या शेतं, तिथे शेतं जाळून किंवा ती शेतं पाडून तिथे खाणकाम करायचं आणि त्याच्यात खाणकामातनं थेट तुम्हाला पैसा मिळू शकतो. इल्लीगल मायनिंगचा प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि ते इल्लीगल मायनिंग करायचं तर तिथले टोळ्या हिंडतात, त्या टोळ्या झाडांवर रोगराई पसरवतात. म्हणून म्हटलं मोरचूट टाकतात की नाही माहिती नाही, पण ते झाड रोगट होतं आणि तो आजार पसरतो आणि मग तो शेतकरी शेती करायचं सोडून देतो आणि आपली जमीन खाण मालकाला विकतो आणि मग तिथे खाणकाम सुरू होतं अवैधरित्या. आणि त्यामुळे हा देखील एक मोठा धोका आहे. जगभरात चॉकलेटचं मार्केट $254 अब्ज आहे. म्हणजे कदाचित पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा कितीतरी जास्त चॉकलेट हल्ली जगभरात विकलं जातं आणि असाच जर भाव वाढत राहिला तर चॉकलेट खाणं मुश्किल होईल. आपल्याकडे जसे म्हणलं की चॉकलेट ही कधीतरी सणासुदीला खायची गोष्ट होती. लोकांना एकच कॅडबरी डेअरी मिल्क माहिती होतं, नंतर नेस्लेचं चॉकलेट आलं, अमूलचं आलं, आता तर इतक्या प्रकारची चॉकलेट होतात. आता अनेक ठिकाणी लोक आपली पारंपरिक दुधाची मिठाई सोडून चॉकलेट खाण्याला, रक्षाबंधन असेल चॉकलेट द्या, स्वातंत्र्य दिन असेल चॉकलेट द्या, दिवाळी असेल चॉकलेट द्या, हँडमेड चॉकलेट द्या, फलाणं चॉकलेट द्या, इम्पोर्टेड चॉकलेट द्या. आणि भारतासारखे आणि चीनसारखे 2 मोठे देश, 140 कोटी लोकसंख्या असलेले जर पाश्चिमात्य देशांसारखं चॉकलेट खायला लागले, कारण जसं आपलं उत्पन्न वाढणार तसं चॉकलेटचं खपही वाढणार आणि त्यामुळे चॉकलेटचे भाव किती वाढतील सांगता येत नाही. किंवा मग चॉकलेट मिळेल पण त्याच्यात कोकोच नसेल, म्हणजे मग काहीतरी डुप्लिकेट टाकून त्याच्यामध्ये चॉकलेटचं प्रमाण कमी होत जाईल आणि दुसरंच काहीतरी मिळेल, दूध असेल, कॅरामेल असेल, बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे चांगलं चॉकलेट खायला मिळणं अवघड होत आहे. म्हणून संधी आहे तर खाऊन घ्या. आता याच्यावर इलाज कसा करायचा हा सगळा मोठा विषय आहे, कारण वातावरणातील बदल ते काही आपल्याला टाळता येत नाहीत. पुन्हा हे सगळे आफ्रिकन देश आहेत, त्यातल्या काही देशांविरुद्ध पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लावलेत, कारण तिथे बालमजुरांचा वापर होतो आणि त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध असल्यावर ते देश म्हणतात जाऊ दे ना, आपण कशाला शेती करायची, म्हणजे कधी आसमानी कधी सुलतानी, त्याच्यापेक्षा खाणकाम करूया. हे 3-4 फॅक्टर आहेत आणि त्यामुळे कोकोच्या खालचं क्षेत्र कमी होत चाललंय. तुम्ही म्हणा दुसरीकडे शोधून काढा, पण दुसरीकडे कोकोसाठी लागवडीसारखी क्षेत्र शोधायचे प्रयत्न ते काही होत नाहीत असं नाही, कारण जगभरातल्या चॉकलेट कंपन्यांचे धाबे दणाणलेले आहेत आणि ते सगळीकडे की कुठे चॉकलेट कोकोची लागवड करता येईल त्याचा शोध ते सगळीकडे घेत आहेत. पण एका चॅनलमध्ये बघत होतो, त्याच्यात असलं की 294 जागी त्यांनी शोधलं, तेव्हा फक्त 29 जागी, 10% कमी जागी त्यांना चॉकलेट कोकोच्या लागवडीसाठी सुयोग्य जमीन सापडली किंवा सुयोग्य कंडिशन्स, त्याला क्लायमॅटिक कंडिशन्स त्यांना सापडल्या आणि त्यामुळे
याची रिप्लेसमेंट करणं अवघड आहे. आता त्याला पर्याय काय आहे, तर काही ठिकाणी पर्याय शोधले जात आहेत. एक इस्रायली कंपनी आहे कोकोमोडो म्हणून, एक अमेरिकन कंपनी आहे कॅलिफोर्निया कल्चर म्हणून, आणि एक युरोपियन कंपनी, तिचं नाव मला माहिती नाही, पण या अशा जगात 3च कंपन्या असतील, कदाचित 4-5 असतील, म्हणजे फार नाही आहेत. या कंपन्या काय करतायत, तर जे कोकोचे जे फळ असतं, कोको बीन्स असतात, त्यातनं त्याची सेल, त्याची पेशी बाहेर काढून ती लॅबमध्ये, जे जरा टिश्यू कल्चर लॅब ग्रोन ज्याला म्हणतात, त्या लॅबमध्ये साखर आणि अन्य सगळ्या ह्याच्या पदार्थांच्या मिश्रणामध्ये, बायोमासमध्ये ती कोकोची सेल मोठी करायची आणि मग लॅबमध्ये, म्हणजे झाडावरनं जे कोकोचे बिया होतात आणि ज्याला चॉकलेटची चव देतात, ते तुम्ही लॅबमध्ये नैसर्गिकरित्या पण ते तयार करायचं आणि त्याची चव ज्या चॉकलेटसारखी असते तशीच असते. पण अर्थात हे करणं सोपं नाही, कारण त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात आणि त्यातल्या नेमक्या कोणत्या पेशींची चव, जे आपण चॉकलेट खातो किंवा जे कोको खातो, त्याला कुठल्या पेशींच्या मुळे ती चव येते ते शोधून काढणं आणि मग त्या अशा प्रकारच्या पेशींची लागवड करणं, आणि ही सगळी लागवड करूनही जो त्याचा खर्च होईल, कारण R&Dचा खर्च खूप असतो आणि त्यामुळे तो लोकांना चार्ज करायचा, कारण शेवटी तुम्हाला चॉकलेट पाहिजे ते 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपयात चॉकलेट मिळालं पाहिजे. हल्ली चॉकलेटच्या किमती पण ज्या चांगली चॉकलेट आहेत 100 रुपयाच्या खाली येत नाहीत, परवडत नाहीत. 5 स्टार डेअरी मिल्क छोटी 10 रुपयाची खाल्ली तर गोष्ट वेगळी, एक्लेअरचं पण साईज छोटा छोटा होत चाललाय. आणि त्यामुळे असे काही पर्याय त्याच्यावर आहेत, पण ते पर्याय आपल्याला परवडतील अशा किमतीत कधी बाजारात येतील हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे आज संधी आहे तर खाऊन घ्या. आणि भारतासारख्या देशाला, कारण भारतामध्ये दरडोई चॉकलेटचं खपत वाढतच जाणार आहे आणि त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये जसा प्रयोग सुरू आहे तशा प्रकारचा कोको लागवडीचा, ककाओ फ्रूट्स ज्याला ककाओ बीन्स म्हणतात, त्याच्या लागवडीचं, कारण त्याच्यासाठी लागणारं उष्ण दमट आणि डोंगरदऱ्यांचं हे महाराष्ट्रात आहे भरपूर, तर तिकडे ही लागवड होऊ शकते का, किंवा देशाच्या अन्य भागामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये किंवा आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्येही कुठे प्लांटेशन्स करता येतील त्याचा विचार करणं आवश्यक आहे. तसं झालं तर मग पिकेल ते जगभर विकेल, नाही तर पिकेल ते विकेल नुसती घोषणा राहील, त्याच्यातनं काही होणार नाही. आणि म्हणूनच हा व्हिडिओ केलेला आहे की संधी आहे तर खाऊन घ्या. हा विषय चॉकलेटबद्दल आहे, राजकारणाबद्दल नाही, पण तरी देखील तो अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.